आज संडे, लेकरांना सुट्ट्या, सगळ्यांना सुट्ट्याच असतात. आज त्याच्यामुळे निवांत उठणं वगैरे सगळं निवांत असतं. सकाळी उठून मी झाडू मारून घेतल्यानंतर देवपूजा केली. प्राजक्ताने आणि प्रांजलने माझं काम हलकं व्हावं त्याच्यामुळे मला फुलं आणून दिली त्यांनी. पोरी मला कामामध्ये भरपूर मदत करतात. हे बघा, आमच्या ह्या कुंदाचं झाड आहे, त्याला भरपूर फुलं लागतात. सगळी गली नेऊन नेऊन म्हणून आम्हाला उरतात. नंतर मी देवावर फुलं वाहून घेतले. फुलं आणल्याच्या नंतर चहा ठेवला. चहा दिला सगळ्यांना आणि कुकर लावून घ्यावं म्हटलं. मग कुकर लावून घेतलं. लेकरांना आज बटाट्याची भाजी खायची होती, त्याच्यामुळे माझं हे 9 लिटरचं कुकर आहे. ह्याच्यामध्ये 3 डबे बसतात बघा. त्याच्यामुळे पहिल्या डब्यामध्ये मी डाळ, नंतर भात आणि नंतर मी बटाटे लावले. तुमच्याकडे जर समजा आज 3 डब्याचं कुकर नसेल तर 2 डब्याच्या साईडला तुम्ही बटाटे टाकू शकता, तसे पण उकडले जातात छान. त्यामुळे माझ्याकडे 3 डबे असल्यामुळे मी तिसऱ्या डब्यामध्ये बटाटे लावून घेतले. कुकर लावून घेतला आणि मी धुणं धुवायला गेले तोपर्यंत प्राजक्ताने पीठ मळून दिलं. मी योजेपर्यंत पीठ व्यवस्थित मऊ झालं होतं. नंतर मी बटाट्याच्या भाजीला आणि वरणाला टोमॅटो पाहिजे होता, त्याच्यामुळे प्राजक्ताने मला टोमॅटो चिरून दिले. तर मी चपात्या करून घेतल्या आणि चपात्या झाल्याच्या नंतर मग म्हटलं आता भाजीला वरणाला फोडणी द्यावं. मी चपात्या करायला तरी दोन्ही साईडनं लेकरं माझ्या उभारलेलेच असतात. हे बघा, चपातीला नाही चुकून पीठ लागलं होतं जास्तीचं, त्याच्यामुळं काय तवा काळा काळा पडला. त्याच्यामुळे थोडंसं पीठ घ्यायचं आणि तव्यावर घासायचं, पूर्ण निघून जाते. आणि चपात्या माझ्या पूर्ण करायच्या झाल्या होत्या, पण प्राजक्ता चपात्या शिकायच्यात, त्याच्यामुळे प्राजक्ता शेवटच्या 2 तिला करायच्यात. बघा, प्राजक्ताची सुद्धा टम्म फुगली आपली चपाती. नंतर मी मिक्सरमधून हिरव्या मिरच्या, कढीपत्ता, कोथिंबीर आणि लसूण टाकून मिक्सरमधून फिरवून घेतलं. नंतर बटाट्याची भाजी आणि वरण दोन्ही गॅसवर ठेवलं होतं. दोन्ही फोडण्या म्हटलं एकत्रच देऊन घ्याव्यात. जिरे मोहरी टाकली आणि टोमॅटो टाकून हलवून घेतले व्यवस्थित. तोपर्यंत बटाटे कट करून घेतले. हे बघा, पूर्ण असं टोमॅटो पूर्ण असा गाळ होईपर्यंत हलवायचं. आणि हे झालं की नंतर मी हिरव्या मिरच्या कच्च्याच वाटल्या होत्या, त्याच्यामुळं जास्त असं म्हणजे हे होऊ द्यायचं, शिजू द्यायच्या हिरव्या मिरच्या. आणि आपण जर भाजून समजा तुम्ही वाटल्या तर मग एवढं काही शिजू द्यायची गरज नाही, भाजू द्यायची तेलामध्ये, नाहीतर मग कच्ची लागते मिरचीमध्ये खाताना. नंतर हळद टाकून घेतली, बटाटे कट केलेल्या टाकलीमध्ये आणि व्यवस्थित हलवून घेऊन चवीपुरतं मीठ टाकून कूट टाकून 5-10 मिनटं आपलं वाफेवर ठेवून गॅस बंद करून ठेवला. वरणाला फोडणी दिली. नंतर सगळं स्वयंपाक झाल्याच्या नंतर मी भांडे वगैरे घासून घेतले. हे बघा, हे कुकर खूप मोठं आहे. जर असंच ओलं ठेवलं ना तर नंतर या कुकरचा वास येतो, त्याच्यामुळं मी पलीकडच्या साईडला गॅलरीमध्ये आमच्या ऊन येतं, तिथे टाकत असते मी. लास्टला तवा राहिला होता, तवा घासून घेतला. आणि हे बघा, बेसिनमध्ये असं पाणी साचते, त्याच्यामुळं माझ्याकडे मारतूल आहे, तर मारतूलनं मी पाणी काढते. ते आपलं ते हार्पिक ड्रेन एक्सपर्ट असतं ते पण टाकून बघितलं, पण ते तेवढंच काम करतं. नंतर काही ना काही अडकलं की ते नंतर पाणी जात नाही, असं साचून बसतं. त्याच्यामुळं मी ते मारतूल होलमध्ये घालायचं आणि काही अडकलं असतं तर त्याला हलवलं ना बरोबर सगळं पाणी निघून जातं त्यातलं. मी दाखवते तुम्हाला. ऊन असलं की असं गॅलरीमध्ये भांडे नेऊन ठेवते मी, कारण उन्हाने कडक वाळले ना की आपण ठेवलेल्या पेपरवर पाणी गळत नाही, पेपर खराब होत नाहीत. व्यवस्थित बाहेर भांडे नेऊन ठेवले उन्हाला. आणि किचन वाटा आणि शेगडी गॅस घासून घेतला व्यवस्थित. घासून धुवून घेतलं की फ्रेश वाटतं. लेकरं जेवत होते, जेवायला चल म्हणत होते, परंतु एकदा जेवण झालं की नंतर मग काम करावं वाटत नाही आणि काम ठेवून पण जेवण करावं वाटत नाही. त्याच्यामुळे मी पूर्ण काम करून घेऊनच मग जेवण करते.
ते बघा, हे असं मारतून पाणी काढतो, ते बरोबर पाणी जातात. नंतर शेगड्या वगैरे लावून घेतल्या. हे जामुनचं खाली लय वेळ ठेवलं की मुंग्या लागतात, त्याच्यामुळे लगेच शेगडीवर ठेवून घेतले जामुनचे. आणि काळे कपाटं पण खराब झालेले होते, त्याच्यामुळे ते असं पेपर बदलून घेतले मी फक्त, बाकी काही केलं नाही. कारण कंटाळा आला होता, झोपतून उठायला उशीर झाला होता, त्याच्यामुळं सगळं कामाला उशीर झाला. आज पुरतं एवढंच. कसा वाटला आमचा व्हिडिओ प्लीज कमेंट करा, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. बाय.